अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन. पंथ सुलभ होतसे, बोलणे असो ते आता. वर्णू पुढे स्वामी चरित्रा, अत्यादरे श्रवण करिता, सर्वार्थे पाविजे निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री, नामे नृसिंह सरस्वती. तया जयांची सर्वत्र ख्याती, अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत, महासाधू देखिले, करावे हठयोग साधन. ऐसी इच्छा बहुत दिन, नाना स्थाने फिरोन, शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी, असंख्य देखिले, ज्ञानतयांचे पाहिले. कित्येकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची. एके समयी अक्कलकोटी, स्वामी दर्शनेच्छा धरुनी पोटी. आले नृसिंह सरस्वती, महिमा श्रींचा एकोनी. सन्मुख पाहुनी तयाला, आज्ञा चक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची, समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची. ब्रह्मरंध्री प्राणवायू, आश्चर्य करीती सकळ जन. असो झाली या काही वेळ, समाधी उत्तरोनी तत्काळ. नृसिंह सरस्वती धावले, स्वामी पदांबुजांवरी. मस्तक ठेविले झडकरी, सद्गदित झाले अंतरी. हर्षपोटी न सामावे, उठोनिया करीती स्तुती. धन्य धन्य हे यतिमूर्ती, केवळ परमेश्वर असती. रूप घेती मानवाचे, स्वामी कृपा आज झाली. तेणे माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली. कार्यभाग साधला, असो नृसिंह सरस्वती. आळंदी क्षेत्री परतोन येती, तेथेची वास्तव्य करीती. सिद्धी प्रसन्न जयाला, असो सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्ये केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी, अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुनी नृसिंह सरस्वतीसी. समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी. वार योषिता पाळोनी, तियेसी द्यावे सोडोनी. तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी, मग सहजची सुरभुवनी. अंती जासी सुखाने, एकोनी समर्थाची वाणी. आश्चर्य वाटले सकला मनी, नृसिंह सरस्वती स्वामी असोनी. विपरीत केवी करीतील, परी अंतरीची खूण. यती तत्काळ जाणून, पाहू लागले अधोवदन. शब्द एक न बोलवे, असो तेव्हापासूनी. सिद्धी दिधली सोडोनी, येऊनी राहिले स्वस्थानी. धर्मकृत्ये बहु केली, यशवंतराव भोसेकर. नामे देव मामलेदार, त्यांसीही ज्ञान साचार. समर्थ कृपेने जहाले, वासुदेव फडके ब्राह्मण थोर. ज्याची प्रसिद्धी सर्वत्र, इंग्रजी अमलांत अनिवार. होऊनी बंड केले ज्याने, समर्थाची कृपा होता. इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता. दर्शनाते पातला, स्वकार्य चिंतोनी अंतरी. खडग दिधले श्रींच्या करी, म्हणे मजवरी कृपा जरी. तरी खडग हाती देतील, जाऊनी बैसला दूर. श्रींनी जाणिले अंतर, त्यांचे पाहुनी कर्म घोर. राजद्रोह मानसी, लगबगे उठली स्वारी. सत्वर आली बाहेरी, तरवडाचे झाडावरी. तलवार दिली टाकूनी, कार्य आपण योजिले. ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले, म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी, पुरुष खडग घेऊनी. तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा, त्यांत त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगिले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त, तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटांत, राजाश्रित सरदार. मायापाश तोडोनी, दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी,
करिताती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी. मृत्यू समय पातला. पाहुनिया विपरीत परी. श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळदुरी. नवलपरी जहाले. दीनवदन होऊनी. दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवनी. मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ. कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त. आयुष्य याचे न सरले. पैल तो वृषभ दिसत. त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वरित. स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले. तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले. धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करीती. धन्यता थोर वर्णिताती. बैलाप्रती दिधली मुक्ती. मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य. वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत. चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु.